पन्हाळगडावरून शंभूराजे संगमेश्वरात येऊन पोहोचले. औरंगजेबाने पाठवलेल्या मुकरब खानाचा तळ कोल्हापुरात पडला होता. संगमेश्वरात शंभूराजे कुठे मुक्कामी आहेत, राजांच्या सोबत किती मावळे आहेत, याची खडानखडा माहिती मुकरब खानाला आधीच मिळाली होती. शंभूराजे रायगडावर पोहोचण्याआधीच संगमेश्वरात त्यांना कैद करण्याची नामी संधीच चालून आली होती. हे पाहून मुकरब खान 5000 कडव्या हशमांची फौज घेऊन कोल्हापूरहून आंबा घाट मार्गे संगमेश्वराकडे निघाला. 5000 हशमांचे घोडापथक धुरळेचे लोट उडवीत कोल्हापूरहून निघाले. आघाडीवर होता मुकरब खान आणि त्याचा मुलगा इखलास खान. इकडे पन्हाळगडावरती माळोजी घोरपड्यांच्या कानावर बातमी पडली, कोल्हापूरहून गनिमाची फौज संगमेश्वराकडे निघाली. ही वार्ता ऐकताच माळोजी बाबांच्या पायाखालची वाळूच सरकली. माळोजी बाबा आपली चिरंजीव संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांना सोबत घेऊन संभाजी राजांना वाचवण्यासाठी संगमेश्वराच्या दिशेने निघाले. संकटात अडकलेल्या मराठी दौलतीला प्राणपणाने वाचवण्यासाठी एकीकडे माळोजी बाबा तर दुसरीकडे मुकरब खान संगमेश्वराच्या दिशेने दौडत होते. त्यावेळी संगमेश्वर गाढ झोपेत गेले होते. संगमेश्वरात पोहोचलेले माळोजी बाबा मावळ्यांना संगमेश्वराच्या भोवती कड टाकून उभं राहायला सांगून राजांच्या दिशेने धावले. आडवाटेने जीवाची पर्वा न करता घोडा दौडत ते वेळेवर पोहोचले होते. बेभान बेलाग दौडत्या हशमांची फौज घेऊन मुकरब आणि इखलास धुळ्याचे लोट उडवीत संगमेश्वराच्या द्वेषीत घुसले. माळोजी बाबा शंभूराजांच्या समोर आले. क्षणभर थांबू नका राजा, इथं घात झालाय, हत्यार घ्या आणि निघा, बाहेर पडा. कवी कलश अर्तोजी यांच्यासह महाराज दरवाजाच्या बाहेर पडले. निकरानं दरवाजापाशी आलेले माळोजी बाबा म्हणाले, इथून निघा राज, नावडीजवळ करा, जीवाची बाजी लावून लढू. आम्ही माळोजींच्या रूपानेच मराठी दौलतच आक्रोश करत होती. जागोजागी मराठे आणि गनिमांची जंगी लढाई जुंपली होती. खणखणाट, आरोळ्या, टाफा, वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या कुलाह माजला होता. आई भवानीच्या पोतागत अंग भरून सरसावलेले शंभूराजे गोपन फिरवावी तसे हातातली तलवार सपासप फिरवत होते. वय वर्ष 60 असणारे माळोजी बाबा आपल्या राजांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी करून लढत होते. वाऱ्याच्या वेगाने तलवार फिरवत गनिमावर तुटून पडलेल्या माळोजींना बघून मुकरब खानाचा मुलगा इखलास म्हणाला, घेर डालो इस बुड्ढे को. राजांना वाचवण्यासाठी लढणाऱ्या माळोजी बाबांभोवती हशमांची दाटीच दाटी झाली. सगळे एकाच वेळी माळोजी बाबांवर तुटून पडले. अंगावर जागा नव्हती राहिली जखम झेलायला. इतक्यात गनिमांच्या तलवारीचा वार माळोजी बाबांच्या छातीवर झाला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. माळोजी बाबांच्या हातातली तलवार गळून पडली. मराठा दौलतीचे सरलष्कर कोसळले. आपल्या राजाला, स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्यासाठी माळोजी बाबा प्राणांची शर्त करून लढले.